तत्वमसीची तुकाविप्रांच्या काळातील गरज. भागवत धर्म किंवा वारकरी पंथ हा मुळातच समाजातील विषमतेचा नायनाट करून राष्ट्रीय एकात्मता स्थापन करणं या काळाच्या गरजेतून निर्माण झाला. विद्या ही केवळ उच्च लोकांपुरती मर्यादित झाल्यानं तळागाळातील लोकांची पिळवणूक होत असे. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ यासारख्या उच्च वर्णातील संतांनी या पिळवणुकीवर आपल्या साहित्यातून ताशेरे ओढत जनजागृती करावयास सुरुवात केली. स्पृश्य अस्पृश्य भेद दूर करण्याचा प्रयत्न करत सर्व जाती धर्माच्या लोकांना एका कॉजसाठी एकत्र आणलं. संत तुकाराम, संत नामदेव, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा, संत गोरा कुंभार यासारख्या 18 पगड जातीतील लोक, तसेच संत कान्होपात्रा, संत जनाबाई, संत बहिणाबाई यासारख्या स्त्रिया अध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक विषमतेच्या विरोधात एक झाले. जेथे परमेश्वराच्या दरबारातच भेदभाव नाही, तर आपण तो भेदभाव का करायचा हा संदेश मनामनावर ठसत होता. संत तुकाविप्र यांचा काळ हा शके 1650 ते 1714 पर्यंतचा. हा काळ पेशवाईचा होता. पेशवाईत मराठी सत्तेचा विस्तार झाला. सामान्य माणसाचं जीवन सुस्थिर आणि काहीसं सुखवस्तू झालं. गृहस्थ नागरी जीवन उपभोगीत होते आणि शिपाई वर्षातून 8 महिने मुलुखगिरी करीत होते. मध्वमुनी, अमृतराय इत्यादींनी कथा कीर्तनासाठी निरनिराळ्या रागदारीत पदे याच काळात रचली. पेशवाईच्या अखेरीला रामजोशी अनंत फंदी, होनाजी बाळा, सगन भाऊ, परशुराम इत्यादी भिन्न जातीतील शाहीर उदयाला आले. शाहिरांच्या लावणीला तसंच पोवाड्याला बहर आला. महिपती, श्रीधर स्वामी, मोरोपंत इत्यादी कवी या काळात होऊन गेले. समाजाच्या परमार्थ साधनेसाठी शिवकालात तुकाराम, रामदास आणि त्यांची शिष्यपरंपरा झटली. पेशवे कालात चाकणचे कद्देश्वर, पांडेवाडीचे रामाजीपंत कोल्हटकर, कायगाव टोक्याचे नारायण दीक्षित पाटणकर, धावडशीचे बह्येंद्र स्वामी, चिंचणेरचे ज्योतिपंत महाभागवत, बोरवणचे तुकाविप्र इत्यादी सत्पुरुषांनी समाजात आपल्या कवनांद्वारे जागृती केली. शके 1692ला संत नामदेव यांनी केलेल्या शतकोटी अभंग रचनेच्या संकल्पांची संत तुकाविप्र यांच्याकडून पूर्तता झाल्यानंतर संत तुकाविप्र यांनी शके 1693 पासून करहा नदीची प्रदक्षिणा केली. या काळातील राजकीय घटना म्हणजे थोरले माधवराव पेशवे यांचा मृत्यू, नारायणरावांचा खून, धाकटे माधवराव पेशवे यांना पेशवेपद बहाल झाले. या परिस्थितीत लोकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून त्यांनी कीर्तनांच्या माध्यमातून जनजागृती केली. यातून त्यांनी सामाजिक एकतेचा संदेश दिला. ज्यांना जी भाषा समजते त्या भाषेत सांगितले की ते लवकर आणि चांगले समजते. या न्यायाने तथाकथित उच्चवर्णीय जे फक्त पाठांतराच्या जोरावर समाजातील इतर घटकातील लोकांशी भेदभाव करत होते, कारण त्यांची आणि छांदोग्योपनिषदातील श्वेतकेतूची परिस्थिती एकसारखीच होती, नुसते पाठांतर आणि ज्ञानशून्य. त्यांना हे सांगणे गरजेचे होते की ब्रह्माच्या केवळ शाब्दिक ज्ञानाचा म्हणजेच पाठांतराचा उपयोग नाही. बोले तैसा चाले किंवा आधी चाले मग बोले हे गरजेचे आहे. जगद्गुरु शंकराचार्यांचा न गच्छती विना पानम व्याधिरौषध शब्दतः विना परोक्षानुभवम ब्रह्म शब्दैर्न मुच्यते हा विवेक चूडामणीतील श्लोक प्रमाण आहे. याचा अर्थ असा की औषधाचे सेवन केल्याशिवाय केवळ औषध शब्दाच्या उच्चारानं रोग दूर होत नाही. केवळ ब्रह्म शब्दाच्या उच्चाराने माणूस संसारातून सुटत नाही. म्हणून विरक्ती आणि वैराग्याची मूर्ती असलेल्या संत तुकाविप्र यांनी केलेले तत्वमसीचे मराठी निरूपण म्हणजे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत हे जाणवते. आद्य कवी मुकुंदराजही हेच म्हणतात. हे महावाक्याचे रहस्य
जे जीवेश्वराचे सामरस्य, जेणे उपजे वैरस्य संसार सुखाचे. तत्वमसीची आजच्या काळातील उपयुक्तता. वेदिक साहित्य आणि त्याच्या अनुषंगानं असलेल्या संत साहित्यात त्वम म्हणजे आत्मा तर तत् म्हणजे परमात्मा या भूमिकेतून तत्वमसी मांडलं आहे. पण आजच्या काळात त्वम म्हणजे मानवजात आणि तत् म्हणजे निसर्ग. या दोन्ही गोष्टी एकच आहेत किंवा परस्पर पूरक आहेत हे लक्षात घेणं ही आजच्या काळाची नितांत गरज आहे. प्रगतीच्या नावाखाली मानवजातीनं निसर्गाचा नाश केला आहे. त्यामुळे जगाला हवामान बदलाच्या समस्येचा तीव्र सामना करावा लागत आहे. करोनासारखे साथीचे आजार आपल्याला बरेच शिकवून जात आहेत. निसर्ग आणि आपण एकच आहोत हे समजून निसर्गाचा नाश म्हणजेच पर्यायानं आपला म्हणजेच मानवजातीचा अंत हे समीकरण लक्षात घेऊन निसर्गाचं जतन करत त्यावर आधारित जीवनशैली आपण प्रत्येकानं अंगीकारलीच पाहिजे. ही जीवनशैली ठरवण्यासाठी आपल्याला जीवनाचं ध्येय माहिती हवं. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचं ध्येय हे एकच आहे, सतत आनंदात राहणे. प्रत्येकाचे आनंदाचे कारण जरी वेगळे असले तरी आनंदाचे प्रकार मात्र फक्त 4 आहेत. प्लेजर वस्तुनिष्ठ आनंद. विषयाचा संयोग इंद्रियाबरोबर झाल्यानं हा आनंद होतो. अत्यल्प काळ टिकतो. एखाद्या वस्तूचा जसजसा उपभोग वाढतो तसतशी त्या वस्तूची उपयुक्तता घटत जाते आणि काळाच्या ओघात आनंदाच्या जाणीवेची निवृत्ता संपते. इट मीन्स लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी अप्लाइज हिअर. दुसरं एंगेजमेंट, गुंतवणुकीमुळे मिळणारा आनंद. हा कार्यातील आपली गुंतवणूक असेपर्यंत टिकतो. या आनंदाची गुणवत्ता त्या कार्यातील गुंतवणूक काळात असलेल्या आपल्या मनाच्या एकाग्रतेवर अवलंबून असते. तिसरं मीनिंग, उद्देश प्राप्तीतून मिळणारा आनंद. उद्देश प्राप्तीचे उद्देशाच्या प्रकारानुसार अर्थ, काम, धर्म आणि मोक्ष असे उपप्रकार आहेत. धर्म म्हणजे उपासना पद्धती नाही तर एक जीवन पद्धती आहे. धर्म ज्ञान आणि आचरणाची सांगड घालतो. धर्म मानवाला पशुपासून मानव बनण्यास प्रेरणा आणि प्रोत्साहन देतो. शिस्त आणि अनुशासन या धर्माच्या वाटा आहेत. धर्म पाळणे म्हणजे जगण्यासाठी निसर्गापासून जे घेतले त्यात वाढ करून निसर्गाला परत करणे. त्यासाठी प्रतिप्रसव म्हणजे कार्याकडून कारण निर्मितीचा प्रवास समजून घेतला पाहिजे. धर्माच्या वाटेवर चालताना जगण्यासाठी लागणाऱ्या न्यूनतम बाबी म्हणजे भूमी, धान्य, पशु, मित्र, विद्या, कृषिकला म्हणजेच अर्थ. धर्माला विसरून स्वार्थ भावानं अर्थार्जन केलं तर पर्यावरण संतुलन हे नक्कीच बिघडणार. यातील काम म्हणजे धर्माच्या वाटेवर चालताना जगण्यासाठी लागणाऱ्या न्यूनतम बाबींची प्राप्ती पालन करताना ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये यांचा होणारा योग्य उपयोग होय. जेव्हा कर्म हे मी करतो आहे ही भावना सुटून होते व जेव्हा कार्याचे फलित हे आपण निसर्गाकडून जेवढे घेतले त्यापेक्षा अधिक दिले असे होते तेव्हा आपल्याला जीवनातील मोक्ष या ध्येयाची प्राप्ती होते. चौथं ब्लिस म्हणजे समाधान. आपल्या चित्तात सात्विक भाव हे बाकी दोन्ही गुणांहून प्रभावी बनतात. आनंदाचे निर्माण हे बाह्य कारणावर अवलंबून राहत नाही. हा आनंद कायम स्वरूपाचा असतो. आपण स्वतःच ठरवायचे की आपल्याला कोणत्या प्रकारचा आनंद हवा आहे. त्यानुसार आपली जीवनशैली ठरते. तुकाविप्रांनी केलेले तत् व त्वमचे विवेचन हे समाधान किंवा त्याहून उच्च अशा आनंद प्राप्तीसाठी आहे. आपल्याला अभिप्रेत असलेल्या तत्ची म्हणजे आपल्या सभोवतालच्या निसर्गाची ओळख ही मानव प्राण्याला म्हणजे त्वमला जाणीव निर्माण झाल्यापासून केलेल्या निरीक्षणातून
संकलित झालेल्या ज्ञानावर आधारित अनुभवातून झाली आहे. आपण संत तुकाविप्रांच्या तत्वमसीमध्ये आपण म्हणजे नक्की कोण आहोत हे पाहणार आहोत. आणि ते एकदा समजले की आपल्याला हव्या असणाऱ्या प्रकारचा आनंद मिळवण्यासाठी आपल्याला आपली जीवन पद्धती ठरवता येईल, ज्यामुळं आपोआपच आपल्याकडून धर्माचं पालन होईल. इथं धर्म पाळणं म्हणजे जगण्यासाठी निसर्गापासून जे घेतलं त्यात वाढ करून निसर्गाला परत करणं हे लक्षात ठेवायचंय. वेद उपनिषदांवर आधारित संत साहित्यातील आत्मज्ञान किंवा ब्रह्म समजून घेण्याचे जे मार्ग आहेत त्यात एक म्हणजे नेती नेती मार्ग. नेती नेती म्हणजे न इति न इति, म्हणजेच हे नाही हा आहे. यात प्रत्येक शक्यतेचा संशोधनपूर्ण अभ्यास करून त्याचे निरूपण करायचे आणि मग ती शक्यता म्हणजे आपल्या प्रश्नाचे खरे उत्तर का नाही हे सांगत त्याचे निरसन करायचे. असे करत करत शेवटी जे शिल्लक राहील ते म्हणजे आत्मज्ञान असेल. या प्रवासात प्रत्येक शक्यतेवर ध्यान केंद्रित केल्यानं तो ज्ञानमार्ग व योगमार्गही आहे. हा मार्ग वारकरी पंथाच्या सगुणातून निर्गुणाची साक्ष पटवणाऱ्या मार्गाशी साधर्म्य साधणारा आहे. संत तुकाविप्र यांच्या तत्वमसी या महावाक्यातील आत्मज्ञान समजण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे असं संत तुकाविप्र यांच्या तत्वमसीतील अभंगातून मला उमजलेल्या ज्ञानानुसार मला वाटतं आहे.